आजचा आपला पहिला महत्त्वाचा टॉपिक हा एक मूलभूत संकल्पनांचा टॉपिक आहे. बेसिकली या मूलभूत संकल्पनांमध्ये आपल्याला मुळात अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये आपण विविध प्रकारच्या आर्थिक क्रियांचा आपण अभ्यास करतो आणि आर्थिक क्रियांच्या व्यवस्थेमधनं किंवा एक प्रकारच्या विविध प्रकारच्या जोडणीमधनं जी एक यंत्रणा निर्माण होते त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. साधा सोपा असा अर्थ आपल्याला कळता येईल. बघा, त्याच्यातही तेही कळण्याकरता पहिल्यांदा व्यवस्था या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमी म्हणतो तेव्हा त्या इकॉनॉमीला इकॉनॉमिक सिस्टम असा आपण शब्द करू शकतो. तर त्या इकॉनॉमिक सिस्टममधला सिस्टम या शब्दाचा अर्थ आपण बघूया आणि मग त्याच्यामधून इकॉनॉमिक सिस्टमचा अर्थ काय होईल ते लक्षात येईल आपल्याला. जेव्हा एखादी वस्तू एखाद्या कारखान्याचा आउटपुट असते पण तीच वस्तू मात्र दुसऱ्या कारखान्यात इनपुट म्हणून वापरली जात असेल तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अजून ती वस्तू फायनल झालेली नाही, म्हणून ती मध्यम स्तरावर आहे, मध्यमवर्ती वस्तू आहे असं म्हटलं जाईल. समजा एक कारखाना फक्त जो नट बोल्ट तयार करतो, पण नट बोल्ट तर नुसते तसे वापरले जाणार, ते दुसऱ्या कुठल्या तरी कारखान्यामध्ये वापरले जातील, म्हणून नट बोल्ट सुद्धा काय तर एक मध्यमवर्ती वस्तू अशी होईल. जेव्हा एखादी वस्तू किंवा एक कोणतीही वस्तू जर दुसरी एखादी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जात असेल किंवा दुसरी वस्तू तयार करण्यासाठी नाही पण मात्र उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत वापरली जात असेल, म्हणजे इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेत वापरली जात असेल, तर त्या वस्तूला आपण भांडवली वस्तू असं पण म्हणू शकतो. की भांडवली वस्तू म्हणजे अशा प्रकारची वस्तू की जिचा वापर एकतर दुसरी वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी केला जातो नाहीतर उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी केला जातो. आणि उपभोग्य वस्तू म्हणजे अशी वस्तू की ज्या वस्तूचा वापर आपण आपली एखादी गरज भागवण्याच्या प्रक्रियेसाठी करतो, त्या वस्तूचा वापर आपण काहीतरी उत्पन्न कमवण्याच्या प्रक्रियेसाठी करत नाही, तर त्या वस्तूला आपल्याला उपभोग्य वस्तू, कंझ्युमर गुड किंवा कन्झम्पशन गुड असा आपण शब्द वापरू शकतो. काम करण्याचे दोन प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एक म्हणजे ब्ल्यू कॉलर जॉब आणि व्हाईट कॉलर जॉब. ब्ल्यू कॉलर जॉब म्हणजे कोणत्या प्रकारचा, तर जे काम करत असताना आपले हात खराब होतात, आपले कपडे खराब होऊन जातात, म्हणजेच पर्यायानं ते श्रमाची कामं असतात, तर त्या कामांना जनरली ब्लू कॉलर जॉब असं म्हणतात. आणि व्हाईट कॉलर जॉब म्हणजे बुद्धिजीवी माणसांनी केलेलं वर्क की ज्या कारणामुळे कदाचित हात आणि आपले कपडे वगैरे खराब होणार नाही, बुद्धीचा वापर ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, अशा प्रकारच्या जॉब्सना, अशा प्रकारच्या कामांना व्हाईट कॉलर जॉब असा शब्द जनरली वापरला जातो. नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करताना नक्की क्रम, आपल्या टॉपिकचा क्रम कसा असला पाहिजे याबद्दलचं आपण काल डिस्कशन केलं आहे. आणि आजपासून ॲक्च्युअल आपल्याला अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यामुळे आजचा आपला पहिला महत्त्वाचा टॉपिक हा एक मूलभूत संकल्पनांचा टॉपिक आहे. बेसिकली या मूलभूत संकल्पनांमध्ये आपल्याला मुळात अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय या गोष्टींचा आपण पहिल्यांदा अभ्यास करूया. अर्थशास्त्र म्हणत असताना तो एक विषय असतो आणि अर्थव्यवस्था म्हणत असताना ती संपूर्ण देशाची व्यवस्था अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तर ती असते. तर त्याबद्दलचे पुढचे सगळे डिटेल्स करताना आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार नक्की कोणते असतात, कुठल्या आधारावर ते केले जातात आणि अर्थव्यवस्थेतले अंतर्गत क्षेत्रे कोणती असतात आणि ती पण कुठल्या आधारावर केली जातात, तर त्याबद्दलचे डिटेल्स आज आपल्याला बघायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया मूलभूत संकल्पनांवरून. आणि मूलभूत संकल्पनांमध्ये या दोन शब्दांचा बेसिक अर्थ जो आहे तो अर्थ पहिल्यांदा आपण बघूया. एका बाजूला आपण लिहिलं आहे अर्थशास्त्र, ज्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये इंग्लिशमध्ये आपण त्याला इकॉनॉमिक्स म्हणतो, आणि अर्थव्यवस्थेला आपण एक इकॉनॉमी म्हणतो. तर आता इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स या दोन शब्दांमधला बेसिक डिफरन्स आपण बघूया. कारण मी काल म्हटल्याप्रमाणे आपल्याला किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला विशेषतः अभ्यास हा अर्थशास्त्राचा नसून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यामुळे आपण यांच्यातला जो मूलभूत फरक आहे तो फरक पहिल्यांदा बघूया. अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय हे करताना एक त्या शब्दाची फोड करून बघा. अर्थव्यवस्थेमध्ये आपण विविध प्रकारच्या आर्थिक क्रियांचा आपण अभ्यास करतो आणि आर्थिक क्रियांच्या व्यवस्थेमधनं
किंवा एक प्रकारच्या विविध प्रकारच्या जोडणीमधनं जी एक यंत्रणा निर्माण होते त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. की साधा सोपा असा अर्थ आपल्याला काढता येईल. मग त्याच्यातही तेही कळण्याकरता पहिल्यांदा व्यवस्था या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमी म्हणतो तेव्हा त्या इकॉनॉमीला इकॉनॉमिक सिस्टम असा आपण शब्द करू शकतो. तर त्या इकॉनॉमिक सिस्टममधला सिस्टम या शब्दाचा अर्थ आपण बघूया आणि मग त्याच्यामधून इकॉनॉमिक सिस्टमचा अर्थ काय होईल ते लक्षात येईल आपल्याला. तो का सिस्टम या शब्दाचा अर्थ असा होतो की कुठल्याही अशा काही गोष्टींच्या जोडणीतून निर्माण झालेली यंत्रणा की ज्या गोष्टी वैयक्तिकरित्या विशेष वेगळं कोणतं काम करू शकत नाही, पण त्या गोष्टी जर एकत्र जोडल्या तर मात्र एक निश्चित पद्धतीने काम करणारी एक स्वयंचलित अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण होते. एकदम साधं उदाहरण घ्यायचं तर आपलं शरीर सुद्धा एक व्यवस्था आहे. आपल्या शरीरात विविध अवयव आहेत आणि हे अवयव जर वैयक्तिकरित्या त्यांना काही काम करायचं म्हटलं, अर्थात वैयक्तिकरित्या तर ते बाहेर आपण काढू शकत नाही, पण असं इमॅजिन करा की आपल्या शरीरातला फक्त हात हा वेगळा काही काम करू शकणार नाही, फक्त पाय वेगळे काही काम करू शकणार नाही, किंवा अंतर्गत आपण म्हणतो हृदय असेल, किडनी असेल, हे सगळे वैयक्तिकरित्या कोणतंही काम करू शकणार नाही आहे. पण हे सगळे अवयव आपल्या शरीरात एका विशिष्ट पद्धतीने जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपली ही संपूर्ण बॉडीची सिस्टम निर्माण झालेली आहे असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात इंडिव्हिज्युअल अशा प्रकारचे वैयक्तिक अशा प्रकारचे काही घटक जे वैयक्तिकरित्या काहीच काम करू शकत नाही, पण एका विशिष्ट पद्धतीने जोडल्यामुळे मात्र ते एक काहीतरी काम करणारी यंत्रणा निर्माण होते, त्याला आपण व्यवस्था म्हणतो. अशी ती अशा प्रकारचा तो अर्थ होतो. हीच संकल्पना आपण आपल्या एखाद्या गाडीला किंवा एखाद्या कारला सुद्धा लावू शकतो. म्हणजे गाडीची चाकं वेगळ्या वैयक्तिकरित्या काही करू शकणार नाही. गाडीचं हँडल असेल किंवा गाडीचं नुसतं इंजिन बाहेर काढलं तर मात्र ते पण कोणतं काम करणार नाही. पण ह्या सगळे जे काही गाडीचे स्पेअर पार्ट्स आहेत ते एकत्र एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने बसवले, ते जोडले, तर मग त्यांच्यातनं गाडी नावाची एक स्वयंचलित अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण होते असं आपण म्हणतो. आता हीच संकल्पना आपल्याला जोडायची आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. तर आपल्याला माहिती आहे की अर्थव्यवस्थेत आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर विविध प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज चालत असतात आणि ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज किंवा आर्थिक क्रियांच्या जोडणीतनं त्या एखाद्या प्रदेशामध्ये जी एक व्यवस्था निर्माण होते त्या व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्था म्हणणार आहोत असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या कोणत्या प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज तयार होतात, तर आपण साधं एक उदाहरण घेऊ का. समजा तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी एखाद्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेलात. आता चहा पिणं ही एक सिंपल साधी ॲक्टिव्हिटी आपल्याला वाटते, पण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जोडलेल्या आहेत असं आपल्याला दिसेल. बघा काय होतंय की तो माणूस चहा नावाची एक वस्तू तयार करतो. वस्तू तयार करण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या काही म्हणता येईल तर रॉ मटेरियलची आवश्यकता असेल. त्याला साखर लागणार आहे, त्याला चहाची ती पावडर लागणार आहे, ते तयार करण्यासाठी त्याला गॅस किंवा एखादा स्टोव लागणार आहे. ते झाल्यानंतर सुद्धा त्याला काय म्हणतात तर तो चहा सर्व करण्यासाठी ग्लास वगैरे लागणार आहेत किंवा लोकांना बसण्यासाठी एखादी चेअर टेबल वगैरे ह्या गोष्टी लागणार आहेत. तर तरी आपल्याला वरकरणी दिसणारी एकदम सिंपल साधी ॲक्टिव्हिटी असली तरी सुद्धा त्याच्यात विविध प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज गुंतलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कुठल्या प्रकारच्या असू शकतात. बघा आपण डोळस पद्धतीने जर आजूबाजूला बघितलं तर त्या हजारो लाखो एन नंबर ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपल्या आजूबाजूला चालू आहेत असं आपल्याला दिसतील. पण या सगळ्यांचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं म्हटलं तर आपण ह्या 4 गटांमध्ये त्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपण वर्गीकरण करू शकतो. सगळ्यात पहिली कोणती ॲक्टिव्हिटी असते तर उत्पादनाची. जसं त्या चहाच्या टपरीमध्ये चहा नावाच्या वस्तूचं उत्पादन झालं तर उत्पादन ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. आणि उत्पादन कशाचं तर विविध प्रकारच्या वस्तू आणि विविध प्रकारच्या सेवांचं उत्पादन सतत कोणत्याही देशात किंवा अर्थव्यवस्थेत चालू असतं असं आपल्याला म्हणता येईल. वस्तू म्हणजे काय, सेवा म्हणजे काय यांचाही आपण आपला वेगळा अभ्यास करूया. पण वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला ज्या काही असंख्य हजारो वेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार होतात त्या कुठेतरी उत्पादित झालेल्या आहेत, एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या सुद्धा विविध प्रकारच्या सेवा संस्था अर्थव्यवस्थेमध्ये असतात. त्यामुळे ह्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन ही एक अत्यंत महत्त्वाची किंवा प्राथमिक स्वरूपाची अशा प्रकारची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये चालत असते. एकदा उत्पादन झाल्यानंतर काय तर ह्या वस्तू जर लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या प्रकारची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी येते ती म्हणजे वितरणाची. आपण इंग्लिशमध्ये त्याला डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो.
बघा, कारखान्यात वस्तू निर्माण होते, पण ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पहिल्यांदा आपल्या जवळच्या कुठल्या तरी दुकानांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग ती मोठी होलसेलची यंत्रणा, होलसेलच्या सेलची यंत्रणा आणि अल्टिमेटली आपल्या शेजारच्या किंवा जवळच्या दुकानापर्यंत ती पोहोचवण्याची जी यंत्रणा आहे, त्याच्यासाठी जे वितरणाची व्यवस्था निर्माण केली जाते, ही पुढची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून कारखान्यात वस्तू तयार झाली आणि ती आता आपल्या जवळच्या दुकानांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं वितरण करावं लागलं, ही दुसऱ्या प्रकारची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असं म्हणता येईल. एकदा हे वितरण झालेलं असेल तर पुढे मात्र आपण काय करतो, संबंधित वस्तू विकत घेण्यासाठी दुकानामध्ये जातो. आणि दुकानात गेल्यानंतर आपण कोणती ॲक्टिव्हिटी करतो इकॉनॉमिक, तर आपण विनिमयाची. मग विनिमय म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण एक्सचेंज म्हणतो. आणि एक्सचेंजला आपण मराठीत अजून दुसरा शब्द वापरतो सोपा म्हणून, तो म्हणजे अदलाबदल. आपण वस्तू विकत घेतो म्हणजे काय, तर आपण पैसे देतो आणि त्या पैशाच्या बदल्यात आपण वस्तू विकत घेतो. म्हणून पैसे देऊन वस्तू विकत घेणे ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला आपण विनिमय किंवा एक्सचेंज असं म्हणू शकतो. म्हणून वस्तू तयार झाली, ती आपल्या जवळच्या किंवा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या दुकानांच्या माध्यमातून ती आपल्या ग्राहकांच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि आता आपण त्या ठिकाणी वस्तू विकत घेतो, पैसे देतो आणि पैशाच्या बदल्यात एखादी वस्तू विकत घेतो. म्हणून विनिमय नावाची अजून एक ॲक्टिव्हिटी झाली. आणि आता एकदा ती वस्तू विकत घेतल्यानंतर त्या वस्तूचा आपण वापर करतो. वापर करण्याची प्रक्रिया सुद्धा एक ॲक्टिव्हिटी मानली जाते. तिला आपण मराठीमध्ये उपभोग म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला कन्झम्पशन हा शब्द आपण वापरतो. कन्झम्पशन. आता कन्झम्पशन ह्या इंग्रजी शब्दाचा डिक्शनरी अर्थ जर घेतला तर त्याचा अर्थ होईल की कन्झ्युम करणे, एखादी वस्तू ॲक्च्युअल खाणे. पण कन्झम्पशन या शब्दाचा इथे इकॉनॉमिक्समधला अर्थ तर वस्तू ॲक्च्युअल खाणे एवढाच होत नाही. काही वस्तू आपण लिटरली खातो सुद्धा, पण काही वस्तू मात्र आपण वापरतो, त्यांचा इकॉनॉमिक यूज करतो. तर एखाद्या वस्तूचा इकॉनॉमिक यूज करणे ह्या गोष्टीला आपण या ठिकाणी कन्झम्पशन असं म्हणतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज मी जर हा पेन ह्या कारणासाठी वापरत असेल तर हा पेन मी कन्झ्युम करतोय असा त्याचा अर्थ झाला. इकॉनॉमिक कन्झम्पशन त्या ठिकाणी करतोय असा अर्थ होईल. की हा बोर्ड वापरत असेल तर ह्या बोर्डाचं सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये एक इकॉनॉमिक कन्झम्पशन चालू आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून उपभोग या शब्दाचा अर्थ एखादी वस्तू प्रॅक्टिकली खाणे एवढाच होत नाही, अर्थात ती वस्तू कोणती आहे त्याच्यावरती अवलंबून असेल. म्हणजे वस्तू जर समजा चहा असेल, मी आधी म्हटल्याप्रमाणे, तर ती ॲक्च्युअल आपण कन्झ्युम करतोय. पण सगळ्याच वस्तू काय आपण खात नसतो, असंख्य वस्तू आपण वापरत असतो. खरं आपली एखादी गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून वापरत असतो. म्हणून ती वस्तू आपण एखाद्या वेळी विकत घेतल्यानंतर आपण जेव्हा त्या वस्तूचा आपली एखादी गरज भागवण्यासाठी वापर करतो, तेव्हा त्या ॲक्टिव्हिटीला आपण कन्झम्पशनची ॲक्टिव्हिटी असं आपण म्हणतो, किंवा त्याला आपण उपभोग असं म्हणू शकतो. मग आता तुम्हाला लक्षात येईल की अर्थव्यवस्थेत आपल्या आजूबाजूला ज्या काही हजारो लाखो वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज चालत आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीज कुठल्या एका गटामध्ये बसवल्या जाऊ शकतात. म्हणून आपण पुन्हा त्या चहाच्या टपरीचं उदाहरण घेऊ शकतो. चहाची टपरी नावाच्या त्या यंत्रणेमध्ये, आता चहाची टपरी म्हणजे हा त्यांचा छोटा एक कारखाना झाला असं आपण म्हणूया, की छोटीशी काहीतरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली असं म्हणता येईल. तर त्या चहाच्या टपरीत चहा नावाची वस्तू उत्पादित होते. नंतर तो माणूस त्याच ठिकाणी चहा उपलब्ध करून देतोय, त्याला काही फार दूरवर जावं लागत नाही, म्हणून वितरणाची व्यवस्था ही त्याच यंत्रणेमध्ये होते. नाहीतर जर त्यांचा एखादा माणूस किटली घेऊन जर आजूबाजूला कुठे जाऊन ती चहा प्रोव्हाइड करत असेल तर ती त्यांच्यापुरती वितरणाची व्यवस्था झाली असं आपल्याला म्हणता येईल. आपण त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी जातो आणि चहाचे पैसे देतो आणि ती चहा घेतो, म्हणजे तेथे विनिमयाची ॲक्टिव्हिटी झाली आहे असे म्हणता येईल. आणि ती चहा आता या ठिकाणी आपण लिटरली कन्झ्युम पण करतोय, म्हणजे कन्झम्पशन आपण करतोय असाही अर्थ होईल. तर त्याच्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य ॲक्टिव्हिटी, तुम्ही विचार करून बघा, आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या सगळ्या घडामोडींना अशा प्रकारची संकल्पना लावून बघा आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत आहेत का हेही तुम्हाला अप्लाय केलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखाद्या दुकानात शर्ट विकत घेण्यासाठी गेलो, तर ह्या शर्ट विकत घेण्याच्या आपल्या छोट्याशा प्रक्रियेच्या मागे, त्याच्या बॅकग्राऊंडला अशा अनेक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत असे आपल्याला दिसेल. म्हणजे शर्ट कुठेतरी प्रोड्यूस झाला, तो शर्ट प्रोड्यूस होण्यासाठी लागणारा जो काही कापूस असेल तो पण आधी कुठेतरी प्रोड्यूस झालेला आहे. मग अशा रीतीने कापसाचं पासून कापड तयार झालं, कापडापासून शर्ट तयार करण्यात आला आणि ती एक फायनल वस्तू वापरण्यासाठी एखाद्या दुकानात ती वस्तू आली, शर्ट नावाची वस्तू आली आहे, तर ती उत्पादनाच्या प्रक्रियेचा भाग झाला. तर ती शर्ट तयार झाला आहे एखाद्या काय म्हणतात तर एखाद्या कारखान्यात किंवा एखाद्या टेलरिंग शॉपमध्ये, पण आपल्या दुकानापर्यंत येण्याची वितरणाची व्यवस्था झाली.
आपण तो शर्ट विकत घेतो, पैसे देऊन विकत घेतो म्हणजे विनिमय झाला, आणि आपण शर्ट दररोज तो वापरतो, ही मात्र आपल्या उपभोगाची म्हणजेच याचा अर्थ कन्झम्पशनची ॲक्टिव्हिटी आहे असं म्हणता येईल. म्हणून ह्या आधारावर या 4 गटामध्ये आपण विविध प्रकारच्या आर्थिक क्रिया किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपण डिवाइड करू शकतो. पण ह्याच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जरा जास्त इकॉनॉमिक लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या 3 गटामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा त्यांचं डिव्हिजन केलं जातं. तर हे 3 गट कोणते आहेत बघा, उत्पादन, उपभोग, गुंतवणूक. त्यापैकी उत्पादन आणि उपभोग हे दोन्ही आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग उत्पादन काय, तर वस्तू सेवांचं उत्पादन, त्या वस्तूंचा आपण वापर करतो तो उपभोग झाला. पण एक तिसरी ॲक्टिव्हिटी तिसऱ्या पद्धतीने या ठिकाणी विचारात घेतली जाते, ती म्हणजे गुंतवणूक. आता इथे गुंतवणूक या शब्दाचा जो अर्थ आहे तो प्रॉपरली आधी लक्षात घ्या. गुंतवणूक या शब्दाचा आपल्या बोलीभाषेतला अर्थ आणि इकॉनॉमिक्समधला अर्थ याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. ज्यावेळी एखाद्या बँकेत आपण पैसे ठेवले, समजा आपण आपल्या फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले, तरी पण एखादा माणूस म्हणतो की मी बँकेमध्ये पैसे गुंतवले म्हणून. किंवा आपण जर समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले, तरी सुद्धा एखादा माणूस म्हणतो की मी शेअर्समध्ये इतके इतके पैसे गुंतवले. तर तो या ठिकाणी बेसिक मिनिंग म्हणून गृहीत धरला जात नाही. तो माणसाच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक झाली, पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक या शब्दाचा अर्थ होतो बघा, ह्या वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला प्रकल्प आणि यंत्रसामुग्रीमध्ये जे पैसे गुंतवावे लागतील, त्या प्रकल्प आणि यंत्रसामुग्री निर्माण करण्यासाठीच्या गुंतवणुकीला खरं या ठिकाणी गुंतवणूक असं म्हटलं जातं. तुम्हाला थोडा विचार केला तर लक्षात येईल की कुठल्याही प्रकारची वस्तू निर्माण करायची म्हटली किंवा इव्हन सेवा प्रदान करायची म्हटली तरी आपल्याला एक छोटा किंवा मोठा कुठला तरी प्रकारचा प्रकल्प लागणार आहे. या प्रकल्पाला आपण कोणी कारखाना म्हणेल, कोणी कंपनी म्हणेल किंवा कोणी काही म्हणेल, पण आपण इंग्लिशमध्ये त्याला प्रोजेक्ट म्हणतो. चहाच्या टपरीवाल्याची ती टपरी म्हणजे सुद्धा त्याचा तो प्रकल्पच आहे. प्रकल्प करायचा म्हणजे काय, तर त्यासाठी जागा लागेल आणि जागेच्या वरची एखादी छोटी मोठी बिल्डिंग लागेल. ती टपरी जरी असली, पत्राचं शेड जरी असलं, तरी तो सुद्धा एक प्रकारचा प्लांट आहे किंवा प्रकल्प आहे असं म्हणता येईल. आणि संबंधित वस्तू तयार करण्यासाठी ज्या काही वेगळ्या प्रकारच्या काय म्हणता येईल तर वेगळ्या प्रकारची यंत्रे लागतात, यंत्रसामुग्री लागते, ही सगळी मिळून त्या ठिकाणची मशिनरी निर्माण झालेली असते असं म्हणताय. फॉर एक्झाम्पल त्या चहाच्या टपरीवाल्यासाठीची यंत्रसामुग्री कोणती, त्याला यंत्र म्हणून किंवा त्याच्या प्लांटमध्ये त्याला मशिनरी म्हणून काय काय वापरावं लागतंय, तर त्याला म्हणूया की समजा त्याला तो स्टोव लागतोय, तो पण त्याचा यंत्राचा भाग झाला, यंत्रसामुग्रीचा भाग झाला. त्यानंतर त्याला समजा गॅसचं सिलेंडर लागत असेल तर ते सिलेंडर सुद्धा त्याच्या यंत्रसामुग्रीचा भाग आहे. म्हणजे थोडक्यात ती चहा नावाची वस्तू तयार करून लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्या ज्या वस्तूंचा तो वापर करतोय त्या सर्व वस्तू त्याच्यासाठी भांडवल आहे असं म्हणता येईल. त्यामुळे गुंतवणूक या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण केलेली पैशाची गुंतवणूक असं नसून या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी जेव्हा आपण प्रकल्प आणि यंत्रसामुग्री याच्यामध्ये गुंतवणूक करतो, यंत्रसामग्री, तर त्या गुंतवणुकीला आपण खरं बेसिकली इथे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक असं म्हणत असतो. आणि ह्या प्रकल्प आणि यंत्रसामुग्रीलाच दुसरा एक शब्द वापरला जातो, त्यालाच आपण भांडवल असंही म्हणतो. इथे भांडवल या शब्दाचा अर्थ अशा रीतीने वस्तू निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या प्रकल्प आणि यंत्रसामुग्रीच्या साठी जी गुंतवणूक केली जाते त्याला आपण भांडवल म्हणतो आणि त्या प्रकल्प यंत्रसामुग्रीला आपण भांडवल म्हटलं पाहिजे. म्हणून मी इथे म्हटलं भांडवल निर्मिती. जर तुम्हाला भांडवल शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल तर तुम्हाला भांडवल निर्मिती म्हणजे काय आणि भांडवल निर्मितीचा दर म्हणजे काय, ह्या 2 टर्म्स किंवा संज्ञांचा अर्थ सुद्धा आपल्याला लक्षात येईल. मग भांडवल म्हणजे सिंपली काय, तर वस्तू सेवांचं उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची प्रकल्प आणि यंत्रसामुग्री. भांडवल निर्मिती म्हणजे काय, तर त्यांची निर्मिती म्हणजे याचा अर्थ देशभरात छोटे मोठे कारखाने नव्यानं निर्माण होण्याची प्रक्रिया. एक छोटा जरी कारखाना निर्माण झाला तरी सुद्धा आपल्या देशात तेवढ्या प्रमाणात भांडवल निर्माण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि भांडवल निर्मितीचा दर म्हणजे एका वर्षात अशा प्रकारे नवीन निर्माण झालेले छोटे मोठे कारखाने किती प्रमाणात निर्माण होत आहेत, तर ते प्रमाण म्हणजे आपल्याला भांडवल निर्मितीचा दर, रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. बघा, बऱ्याच ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेचे दोष किंवा मर्यादा सांगताना एक वाक्य केलं जातं की भारतात भांडवल निर्मितीचा दर खूप कमी आहे. मग आता भांडवल निर्मितीचा दर कमी आहे याचा अर्थ आपण काय काढला पाहिजे, तर देशात एका वर्षात जेवढे नव्यानं काय म्हणतात तर छोटे मोठे कारखाने निर्माण होतात
तर ते कारखाने आपल्याकडे कमी प्रमाणात निर्माण होतात. आणि कमी प्रमाणात जर निर्माण होत असतील तर ते एक प्रमुख कारण ठरतं आपल्या देशाच्या अविकासाचं किंवा कमी होत असलेल्या विकासाचं. बघा, एका देशात जर जास्त प्रमाणात कारखाने निर्माण झाले तर या कारखान्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी जास्त प्रमाणात निर्माण होतील. आणि रोजगाराच्या नव्या संधी जर निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या क्वालिफिकेशन्सनुसार त्यांना काम मिळेल. आणि जर त्यांना काम उपलब्ध झालं तर एक प्रकारे त्यांच्या हातात योग्य प्रमाणात पैसे जातील, योग्य प्रमाणात उत्पन्न जाईल आणि दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठीचा तो एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकेल. म्हणून आपल्या देशात आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशात भांडवल निर्मितीचा दर कमी आहे, असं आपण पॉईंट म्हणतो. हीच गोष्ट आपण आपल्या देशाच्या कृषी क्षेत्राला पण लागू करतो. म्हणजे देशाच्या कृषी शास्त्राचं किंवा कृषी व्यवस्थेचं किंवा शेतीचे मर्यादा आणि कमतरता सांगत असताना एक वाक्य हे पण केलं जातं की कृषीमध्ये निर्माण होणाऱ्या भांडवल निर्मितीचा दर खूप कमी आहे. आता कृषीमध्ये कोणतं भांडवल वापरलं जाईल, कृषी म्हणजे मध्ये कोणतं प्रकल्प आणि यंत्रसामुग्री वापरली जाईल. तर आता इथे तुम्ही विचार करा की त्या शेतकऱ्याची जी शेत जमीन असेल, जे शेत असेल, ती शेतच त्याच्यासाठी प्रकल्प म्हणून एक प्रकारे काम करत आहे. आणि आता पिकांची लागवड करून, त्याच्या कापणी करून, त्याची मार्केटिंग करण्यापर्यंत त्याला ज्या ज्या वेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर तो करतोय, ही सगळी साधनं एक प्रकारे त्याच्यासाठी यंत्रसामुग्री म्हणून काम करतात. म्हणजे इव्हन त्याने जर समजा पिकाच्या लागवडीसाठी एखादी टोपली वापरली असेल तर ती टोपली पण त्याच्या यंत्रसामुग्रीचा भाग झाला. वाढलेली पिकं कापण्यासाठी विळ्याचा वापर केला असेल तर इव्हन तो विळा सुद्धा त्याच्या यंत्रसामुग्रीचा भाग झाला. किंवा इव्हन आपण म्हणूया की समजा त्याने जर ट्रॅक्टर वापरलं ट्रान्सपोर्टेशनसाठी कापलेला भाग, तर इव्हन ते ट्रॅक्टर सुद्धा त्याच्या यंत्रसामुग्रीचा भाग होईल. पण आपल्या देशात शेती अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपरिक प्रमाणात केली जाते. म्हणून आपण एक असं म्हणतो की शेतात वापरल्या जाणाऱ्या भांडवलाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळे अजूनही भारताची शेती ही श्रमप्रधान जास्त आहे आणि भांडवल प्रधान तुलनेनं कमी आहे. अर्थात हा सगळा बदल अलीकडे होत चाललेला आहे. शेतात छोटी मोठी यंत्रे मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेली आहेत, वापरली पण जात आहेत. पण जेवढ्या वेगानं ती वापरली गेली पाहिजे किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये जेवढ्या वेगाने ही मशीन्स आणि यंत्रे वापरली जातात, तेवढ्या वेगाने मात्र तो प्रकार भारतात होताना दिसत नसल्यामुळे आपण असं म्हणतो की शेतीमध्ये भांडवल निर्मितीचा दर कमी असणे हेच देशाच्या शेतीच्या अविकासाचं किंवा कमी विकासाचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे. म्हणून इथे लक्षात घ्या की आता सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज एकतर आपण उत्पादन या गटात मांडू शकतो, त्यानंतर उत्पादित झालेली वस्तू आपण उपभोग करतो म्हणून उपभोग ही करतो. आणि ही वस्तू उत्पादन करण्यासाठी आवश्यक जे काही प्लांट आणि मशिनरी आहे ती निर्माण करण्यासाठी आपण जेव्हा पैसे गुंतवतो तर त्याला खरं इकॉनॉमिक्समध्ये गुंतवणूक असं म्हणतात. त्यामुळे एक वाक्य नेहमी लक्षात घ्या, गुंतवणूक हा शब्द इकॉनॉमिक्समध्ये आला तर लगेच आपल्याला हे वाक्य आठवलं पाहिजे. गुंतवणूक म्हणजे काय, तर भांडवल निर्मिती. आणि भांडवल हा शब्द आला तर लगेच पहिल्यांदा आपल्याला एकदम बेसिक म्हणून अर्थ लक्षात आला पाहिजे. भांडवल म्हणजे काय, तर प्रकल्प आणि यंत्रसामुग्री मध्ये करण्यात आलेली गुंतवणूक, तर त्याला आपण गुंतवणूक असं आपण म्हणतो. आणि मग त्याचा रेट आणि हा अशा प्रकारच्या गोष्टी येतात. तर मग अशा रीतीने अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज चालतात. आणि ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजच्या जोडणीतनं जी यंत्रणा, जी व्यवस्था एखाद्या प्रदेशात निर्माण होते, एखाद्या देशात निर्माण होते, तर त्या व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्था असं पण म्हणू शकतो. या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज एकमेकांशी कनेक्टेड आहेत हे लगेच दिसेल. जर बॉडीतले ऑर्गन सगळे कनेक्टेड आहेत किंवा एखाद्या गाडीमधले सगळे स्पेअर पार्ट्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत, तसंच ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज सुद्धा एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला नकळत आपल्या लक्षात येईल की आपण अनेक लोकांवर ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण डिपेंडंट असतो. जसं आपण उदाहरण घेतलं समजा शर्टचं. आपल्याला वाटतं की आपण एक शर्ट विकत घेतला, एक छोटीशी ॲक्टिव्हिटी होती, पण शर्ट निर्माण करण्याच्या आणि आपण ती विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हजारो लोकांचा अल्टिमेटली सहभाग होता. या गोष्टीकडे मात्र आपल्याला लक्ष जात नाही. कशा रीतीने सहभाग होता, तर शर्ट तयार करण्यासाठी लागणारा कापूस एका शेतकऱ्याने आपल्या शेतात तयार केला आहे. हा कापूस पिकवण्यासाठी त्याने जर समजा खतं टाकली असतील तर ती खतं सुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी कारखान्यात तयार झाली आहे. त्या कारखान्यामध्ये खत तयार करण्यासाठी रॉ मटेरियल अजून दुसरीकडून कुठून तरी आणलं असेल. त्या कारखान्यामध्ये म्हणूया की समजा जी मशीन वापरली गेली असेल ती मशीन अजून तिसऱ्याच कुठल्या तरी कारखान्यात निर्माण झालेली असेल. मग नंतर तो कापूस तयार झाला, त्या कापसामधनं सरकी काढल्यानंतर त्या कापसाची स्पिनिंग करण्यात आली, म्हणजे धागे तयार करण्यात आले.
धाग्यांवरनं, मग नंतर ते त्यांची विव्हिंग म्हणजे विणून त्यांचं टेक्स्टाईल म्हणजे कापड तयार करण्यात आलं. त्या कापडाची कटिंग करून आवश्यक त्या मापाने त्यांचे शर्ट्स तयार करण्यात आले. ते कोणीतरी तयार केलेले समजा म्हणूया. हे शर्ट्स अल्टिमेटली कोणीतरी ट्रान्सपोर्ट केले, आपल्या दुकानांमध्ये आणले आणि आपण जाऊन दुकानामध्ये तो शर्ट विकत घेतला. म्हणजे आपल्यासाठी जरी ती सिंपल साधी ॲक्टिव्हिटी असली तरी मात्र ते तिथपर्यंत येण्यासाठी मात्र अनेक लोकांचा सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या फक्त साध्या शर्ट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण जर तशा वरतून बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे एव्हरीबडी इज डिपेंडंट ऑन एव्हरी अदर पर्सन फॉर दीज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ऑल दीज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर अल्टिमेटली ऑर ॲक्च्युअली कनेक्टेड विथ वन अनदर इन वन वे ऑर द अदर. एका किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि त्या कनेक्शन्सच्या माध्यमातून जी व्यवस्था एखाद्या प्रदेशात निर्माण होते त्या व्यवस्थेलाच आपण अर्थव्यवस्था असं पण म्हणू शकतो. हा प्रदेश आपण कोणता घेतलाय त्यानुसार आपण आपल्या राज्याची अर्थव्यवस्था म्हणू शकतो, आपल्या देशाची अर्थव्यवस्था म्हणू शकतो, इव्हन आपण आपल्या गावाची किंवा आपल्या शहराची अर्थव्यवस्थाही म्हणू शकतो. मग आपण जर समजा आपल्या गावाची अर्थव्यवस्था म्हटली तर फक्त आपण गावात चालणाऱ्या ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचा विचार करतोय असा अर्थ होईल. किंवा आपण आपल्या शहराची अर्थव्यवस्था म्हटली तर आपल्या शहरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन होतंय, त्यांचं वितरण कशा पद्धतीने होतंय, त्यांचं विनिमय कशा पद्धतीने होतोय, उपभोग कशा पद्धतीने होतोय, किंवा हे सगळं निर्माण करण्यासाठी गुंतवणूक कशा पद्धतीने होते. तर ह्या सगळ्या इव्हन त्या शहरातल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीच्या जोडणीतनं कनेक्शन्समधनं त्या शहराची अर्थव्यवस्था निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून गावाची अर्थव्यवस्था, शहराची अर्थव्यवस्था, आपल्या तालुक्याची अर्थव्यवस्था, आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था, आपल्या राज्याची, आपल्या देशाची आणि असं करून अल्टिमेटली संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था असा सुद्धा आपण या ठिकाणी अर्थ लावू शकतो असा अर्थ होईल. म्हणून हा झाला अर्थव्यवस्थेचा. आणि आता ह्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला आपण अर्थशास्त्राचं पण म्हणतो. म्हणून जेव्हा आपण इकॉनॉमिक्स म्हणतो तेव्हा आपण एका विषयाचा उल्लेख करतोय असा अर्थ होतोय. आणि त्या विषयामध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय तर आपण ह्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतोय असा त्या ठिकाणी अर्थ केला जाईल. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ह्या इकॉनॉमिक्सच्या बेसिक विषयाचा अभ्यास नसून आपल्याला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बेसिकली अभ्यास करायचा आहे असं दिसेल. पण तरी सुद्धा इकॉनॉमिक्सबद्दल थोडेसे डिटेल्स आपण बघूया. बघा थोडंसं ह्या शब्दाची उत्क्रांती कशी झाली ते मी सांगतो. इकॉनॉमिक्स हा शब्द किंवा तो इकॉनॉमी हा शब्द एका क्रियापदावरून आलेला आहे आणि ते क्रियापद आहे इकॉनॉमाइज. आणि इकॉनॉमाइज या शब्दाचा अर्थ होतो काटकसर करणे. इकॉनॉमाइज हा एक डिक्शनरी वर्ड झाला आणि त्याचा अर्थ होतो काटकसर करणे. म्हणजे इकॉनॉमिक्स नावाचं शास्त्र ज्या माणसांनी मूळ निर्माण केलं त्या माणसांचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करत असताना माणूस काटकसर करण्याचा प्रयत्न करत असतो. फॉर एक्झाम्पल जर वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर तो उत्पादक काय करणार तर ती वस्तू कमीत कमी खर्चात निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तो उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत आणि आपल्या गरजा भागवण्याच्या प्रक्रियेत एक जनरली काटकसर कशी होईल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाचा खर्च कसा कमी होईल या दृष्टिकोनातून तो निर्णय घेतो. आणि त्या निर्णय घेण्यासाठी मदत करणारे सगळे वेगळ्या प्रकारचे नियम ज्या लोकांनी तयार केले त्यांनी मग आता या शास्त्राला काय नाव द्यायचं म्हणून इकॉनॉमाइज वरून त्याला इकॉनॉमिक्स असं नाव दिलेलं असं म्हणता येईल. याचं म्हणताना एक नेहमी वाक्य केलं जातं ती इकॉनॉमिक्स सांगताना काटकसर या शब्दाच्या दृष्टिकोनातून एक नेहमी वाक्य केलं जातं की मॅन इज अन इकॉनॉमिक मॅन. म्हणजे हे बेसिक तत्व म्हटलं जातं अर्थशास्त्राचं की माणूस हा एक काटकसरी माणूस असतो आणि तो आपल्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात ह्या मूळ वाक्यावर आधारलेलं हे शास्त्र आहे. पण नंतर काही लोकांनी हे वाक्य 100% करेक्ट नाही आहे असंही दाखवून दिलेलं आहे. इव्हन त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकं सुद्धा अशा पद्धतीच्या रिसर्च करणाऱ्या लोकांना पण उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी मॅन काही इकॉनॉमिक मॅन म्हणूनच काम करतो असं नाही. प्रत्येक वेळी आपली काटकसरच होईल या दृष्टिकोनातूनच प्रयत्न असं करतोच असं नाही. कारण माणसाच्या खर्चावर विविध प्रकारच्या इतर गोष्टींचा प्रभाव असतो, त्याच्या आवडीनिवडींचा प्रभाव असतो. त्याला माहितीची कमतरता असेल तर त्या कमतरतेमुळे सुद्धा त्याचा खर्च हा कमीत कमी होण्याच्या ऐवजी जास्त होण्याची पण शक्यता असते. पण मात्र मूळ शब्द
मूळ विषय ज्या तत्वावर आधारलेला होता ते हे तत्व आहे. म्हणून इकॉनॉमिक्सचं बेसिक प्रिन्सिपल हे झालं. आणि पहिल्यांदा ज्या माणसाने याबद्दलचा अभ्यास करायला सुरुवात केली त्या माणसाला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतो. तो माणूस म्हणजे हा ॲडम स्मिथ आहे. या ॲडम स्मिथ नावाच्या माणसाने एक पुस्तक लिहिलंय प्रसिद्ध, वेल्थ ऑफ नेशन्स नावाचं. 1776 मध्ये त्याने प्रकाशित केलं. ॲडम स्मिथ हा एक ब्रिटिश व्यक्ती होता. 1776 म्हणजे आजपासून भरपूर वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्याने ह्या मूळ बेसिक विचाराच्या आधारावर काही मूळ तत्वे मांडली आणि एखाद्या देशाची वेल्थ नक्की कुठल्या आधारावर निर्माण होऊ शकते याचं सगळं विवेचन त्याच्यामध्ये केलं. आणि त्याच्यामुळे आज आपण त्याला अर्थशास्त्राचा जनक असा आपण शब्द त्याला वापरतोय, असा पॉईंट होईल. तर हा पॉईंट अशा रीतीने लक्षात ठेवा की जनक कोण आहे तर ॲडम स्मिथ आहे. वेल्थ ऑफ नेशन्स नावाचं एक पुस्तक त्याने 1776 साली प्रकाशित केलं होतं, असं पॉईंट होईल. आता अजून एक पॉईंट बघूया की अर्थशास्त्राच्या बेसिक 2 ब्रँचेस कोणत्या आहेत. मला वाटतं मी कालच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट सांगितला आहे. इथे पुन्हा तो पॉईंट बघूया. अर्थशास्त्राच्या 2 बेसिक ब्रँचेस म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स. सॉरी, इथला स्पेलिंग चुकलं आहे. इथे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, MICRO आणि MACRO. याला आपण मराठीत मायक्रोला आपण अंशलक्षी अर्थशास्त्र आणि मॅक्रोला समग्रलक्षी अर्थशास्त्र असा आपण शब्द वापरतो. किंवा यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि याला स्थूल अर्थशास्त्र असाही शब्द आपण वापरतो. काय बेसिक डिफरन्स झाला मायक्रो आणि मॅक्रोला? एकदम साध्या लक्षात घ्या. मायक्रो म्हणजे छोटा, मॅक्रो म्हणजे मोठा, हे आपल्याला लक्षात येतं. तर जेव्हा आपण अर्थशास्त्रीय नियम एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या वैयक्तिक कारखान्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनातून लावतो आणि त्या स्तरावर आपण अभ्यास करतो तेव्हा आपण फार मायक्रो व्ह्यू घेतलेला आहे असं त्याचा अर्थ होईल. व्यक्तीच्या दृष्टिकोनातून म्हणजे व्यक्ती एखाद्या वस्तूची मागणी किती प्रमाणात करतो किंवा काय म्हणता येईल तर त्या मागणीसाठी आवश्यक असलेला व्यक्तीला पुरवठा करण्यासाठी नक्की पुरवठादार त्या बाबतीत कशा प्रकारचा विचार करतात, किंवा एखादा कारखाना असेल, एखादी कंपनी असेल तर ते रॉ मटेरियलचं पर्चेसिंग करताना नक्की कुठली नियमांचं पालन करत असावेत किंवा केलं पाहिजे त्यांनी, किंवा आपला माल तयार झालेला तो विकण्यासाठी त्यांना त्यांचे नियम, कुठल्या प्रकारचे नियम ते फॉलो करतात. म्हणून जेव्हा आपण अर्थशास्त्रीय नियमांचा अभ्यास आणि अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास एकतर व्यक्ती स्तरावर, इथे व्यक्तीला आपण कंझ्युमर पण म्हणू शकतो, ग्राहक पण म्हणू शकतो, त्याच्या स्तरावर करतो, किंवा वैयक्तिक कारखान्याच्या, कंपनीच्या किंवा उत्पादन संस्थेच्या स्तरावर करतो, तेव्हा आपण त्याला त्या अर्थशास्त्राच्या ब्रँचला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स अंशलक्षी, अंश म्हणजे भाग आपल्याला कळतं, म्हणून अर्थव्यवस्थेचा आपण छोटा भाग घेतलेला आहे, अंश घेतलेला आहे, अंशावरच लक्ष दिलेलं आहे, म्हणून अंशलक्षी अर्थशास्त्र त्याला म्हटलंय. पण जेव्हा मात्र आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्तरावर विविध प्रकारच्या घटनांचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतोय. मग आता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना काय कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार? समजा संपूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, संपूर्ण देशात सध्या भाववाढीचा किंवा चलनवाढीचा दर किती आहे तो अभ्यास केला. आपल्या संपूर्ण देशाचं व्यापार तूट नक्की किती आहे सध्या, तर त्या व्यापार तुटीचा अभ्यास केला तर तो पण याचा अभ्यास होऊ शकेल. किंवा अजून म्हणूया की संपूर्ण राष्ट्राच्या स्तरावर आपला आयात निर्यातीचा अभ्यास केला. आपली आयात काय आहे, आपली निर्यात किती आहे, कोणत्या कोणत्या वस्तू सेवांची आयात निर्यात करतो, तो जर आपण संपूर्ण देशाच्या आधारावर केला तर इव्हन तो सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा भाग होऊ शकेल. की संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा सध्या किती आहे, म्हणजे आपण जे M1 M2 म्हणतो तर ते संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्तरावर आपण जर मोजलं, किंवा आपण म्हणूया की समजा सध्या वाढीचा दर म्हणजे आर्थिक वृद्धीचा दर किती आहे असं म्हटलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना आपण एखाद्या अर्थव्यवस्थेच्या भागाचा अभ्यास नाही केला, फक्त एखाद्या कारखान्याचा अभ्यास नाही केला, तर आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केलेला आहे. याला खरं प्रॉपर इकॉनॉमिकच्या लँग्वेजमध्ये ॲग्रिगेट्सचा अभ्यास असं म्हटलं जातं. कारण संपूर्ण अर्थव्यवस्था ही छोट्या गोष्टींची टोटल होऊनच निर्माण होत असते. म्हणून छोट्या गोष्टी ॲग्रिगेट करत गेल्यानंतर
ॲग्रिगेट म्हणजे एकत्र करत गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चित्र दिसतं. तेव्हा म्हणून बऱ्याच वेळा म्हटलं जातं की त्या ॲग्रिगेट्सच्या माध्यमातून आपण जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा त्या अर्थव्यवस्थेच्या ब्रांचला आपण समग्र अर्थव्यवस्था किंवा समग्र अर्थशास्त्र असं आपण बेसिकली त्याला म्हणतो. आणि आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास अपेक्षित नाही. तुम्ही जर तुमच्या कॉलेजचं इकॉनॉमिक्स वाचत असाल तर तिथे तुम्हाला ते अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. एका प्रशासकाला एकदम इंडिव्हिज्युअल स्तरावरच्या इकॉनॉमिक लॉजची काय म्हणतात तर अभ्यास करण्याची आवश्यकता असेलच असं नाही, पण संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था नक्की कशी चालते ही त्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याला त्याचा ब्रॉड ओव्हरव्ह्यू माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणून वी आर ॲक्च्युअली कन्सर्न विथ द स्टडी ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स ओनली. त्यामुळे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईनची पूर्व मुख्य परीक्षा असो, तिथे बेसिकली आपल्याला हा समग्र काय म्हणताल तर समग्र लक्षी किंवा स्थूल अर्थव्यवस्थेचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि याच्या पुढे आपला जो काही सगळा अभ्यास होतोय किंवा होणार आहे तो सगळा मॅक्रो इकॉनॉमिक्सचाच अभ्यास आहे असे आपल्याला म्हणता येईल. तर हा झाला अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोन शब्दांमधला फरक. तर आपण इथे म्हणत असताना वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन चालतं असं म्हटलं, पण आता वस्तू आणि सेवा म्हणजे नक्की काय यांच्या डिटेल्सबद्दल थोडंसं बघूया बघा. किंवा वस्तूंचे प्रकार कोणते असतात, सेवा म्हणजे काय, ह्या दोन गोष्टींमधला फरक बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, वस्तू इंग्लिशमध्ये गुड्स, सेवा इंग्लिशमध्ये सर्व्हिसेस. तर आपण एक दोघांमधला फरक करताना आपण नेहमी म्हणतो की गुड्स कसे असतात तर टँजिबल असतात. इंग्लिशमधला शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. आणि सर्व्हिसेस कशा असतात तर इनटँजिबल असतात. इनटँजिबल. तर ह्या दोन शब्दांचा अर्थ काय होतो बघा. टँजिबल म्हणजे सहज दिसून पडणारी किंवा स्पष्टपणे दिसून पडणारी गोष्ट. आणि वस्तू आपल्याला माहिती की आपल्या आजूबाजूला ज्या काही असंख्य वेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसतात त्या आपल्याला ॲक्च्युअल दिसतात, आपल्याला त्यांचं अस्तित्व कळतं, म्हणून वस्तू दिसून पडणारी गोष्ट आहे. पण ज्या काही सेवा दिल्या घेतल्या जातात मात्र त्या सेवा देणारे घेणारे माणसं आपल्याला दिसतील, पण जे काही दिलं घेतलं जातंय ती गोष्ट मात्र आपल्याला दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल, शिक्षण ही एक सेवा आहे. मी तुम्हाला जे काही सांगतोय ते सांगताना मी तुम्हाला दिसत असेल, पण मी काय देतोय ते आपल्याला इमॅजिन करून घ्यायचं आहे की मी जे काही देतोय ती एक शिक्षण नावाची किंवा काहीतरी शिकवण्याशी संबंधित असलेली काहीतरी एक सेवा आहे. तर त्याला आपल्याला सेवा म्हणता येईल. म्हणून सेवांना आपण इनटँजिबल किंवा त्या दिसून न पडणाऱ्या किंवा ज्यांना भौतिक अस्तित्व नाही आहे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्यांना आपण जनरली सेवा असं म्हणतो. त्यामुळे वस्तू ही एक संकल्पना फार सोपी आहे. ज्यांना भौतिक अस्तित्व आहे, ज्या गोष्टींचं आकलन आपल्या ज्ञानेंद्रियांना होऊ शकतं, अशा सगळ्या गोष्टींना आपण वस्तू असं आपण म्हणतो. आणि ज्या गोष्टी ह्या अशा दिसून पडत नाही, सेवा देणारे घेणारे माणसं एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल की दिसून पडतात, ते दिसून येऊ शकतात, पण जे काही घेतलं दिलं जातं आहे ते मात्र कळत नाही, तर त्या गोष्टींना आपण ॲक्च्युली सेवा असं म्हणतो. म्हणून सेवा कशा असतात तर इनटँजिबल, दिसून न पडणाऱ्या किंवा एक प्रकारे अदृश्य स्वरूपात असलेल्या अशा प्रकारच्या सेवांना आपण सेवा असं पण म्हणतो. या वस्तूंचे कोणते प्रकार आहेत ते कळण्याच्या आधी मात्र आपण सेवांबद्दल एक थोडंसं डिटेल बघूया बघा. तर आता सेवांची उदाहरणं कोणती असं जर कोणी विचारलं तर विविध प्रकारच्या सेवांची उदाहरणं आपण सांगतो. शिक्षण ही एक सेवा आहे, आरोग्य ही एक सेवा आहे, पर्यटन ही एक सेवा आहे, किंवा इवन हॉटेलिंग आणि रेस्टॉरंट्स यांचा व्यवसाय सुद्धा एक सेवा आहे. इवन प्रशासन सुद्धा एक सेवा आहे. प्रशासनातले माणसं आपल्या लोकांसाठी विविध प्रकारची कामं करतात, ती एक प्रकारे त्यांना सेवा देत आहेत असाही त्याचा अर्थ होतो. मग सेवा म्हणजे त्याचा ब्रॉड अर्थ आपल्याला असं करता येऊ शकेल की जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला किंवा अर्थातच एक संस्था दुसऱ्या संस्थेला किंवा दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा अशा प्रकारची एखादी सेवा दिली जाते ज्याचे चार्जेस घेतले दिले जात असतील, म्हणजे शुल्क घेतलं दिलं जात असेल, तरच त्या सेवेला आपण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आर्थिक सेवा म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हिस असं आपण म्हणू शकतो. आपल्याला पुढे भविष्यात पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते बघायचं आहे. ते राष्ट्रीय उत्पन्न कळण्याकरता आपल्याला आर्थिक सेवा ही संकल्पना पण कळली पाहिजे. म्हणून सेवा जनरली आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला देतो ती सेवा.
पण आर्थिक सेवा म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाला जेव्हा शुल्क घेऊन किंवा देऊन जेव्हा ती सेवा घेतली दिली जाते, म्हणजे त्या सेवेचे चार्जेस घेतले दिले जातात, तेव्हा मात्र आपण त्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक सर्व्हिस किंवा आर्थिक सेवा असं आपण म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की अर्थव्यवस्थेत अशा कित्येक सर्व्हिसेस निर्माण होतात की ज्या सेवा एक माणूस दुसऱ्या माणसाला देतोय, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देतोय, पण मात्र त्याचे कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले दिले जात नसतील तर मात्र आपण त्यांना आर्थिक सेवा असं म्हणू शकत नाही. मग अशा कुठल्या सेवा असतील की ज्या दिल्या घेतल्या तर जातात आहे, पण मात्र कन्सिडरेशन नाही, म्हणजे याचा अर्थ चार्जेस नाही, म्हणून दे कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज इकॉनॉमिक सर्व्हिस फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अवर इकॉनॉमी. मग अशा कोणत्या सर्व्हिसेस असतील तर याचं खास उदाहरण सांगितलं जातं, ते म्हणजे घरात निर्माण होणाऱ्या सेवा किंवा ज्यांना आपण हाऊसहोल्ड सर्व्हिसेस किंवा घरगुती सेवा म्हणतो, तर त्या सेवा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आईने आपल्यासाठी ज्या काही सेवा दिलेल्या असतात, तर त्या सगळ्या सेवांना आपण सेवा तर म्हणणार, पण त्यांना मात्र आपण आर्थिक सेवा म्हणू शकत नाही. का? कारण आईने आपल्यासाठी दिलेल्या किंवा आपल्याला दिलेल्या सगळ्या सेवांचं कोणतंही शुल्क आई काही आपल्याकडून घेत नाही. आई काही असं म्हणत नाही की आज मी तुझ्यासाठी जेवण तयार करून दिलेलं आहे, तर त्याचे चार्जेस इतके इतके झाले, किंवा महिनाभराचे चार्जेस इतके इतके झाले, किंवा आईने आपल्यासाठी जर आपले कपडे धुवून दिलेले असतील तर त्याचे चार्जेस ती मात्र कधी घेत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत अशा भरपूर अशा हाऊसहोल्ड सर्व्हिसेस निर्माण होतात, किंवा फक्त आईच नाही तर वडिलांनी सुद्धा मुलांसाठी केलेल्या सर्व्हिसेस आपल्याला म्हणता येईल, किंवा भावंड एकमेकांना जी काही सेवा देतात किंवा जी काही मदत करतायत ती सुद्धा आपल्याला घरगुती सेवा म्हणता येऊ शकेल. तर या सेवांना मात्र आपण आर्थिक सेवा म्हणू शकत नाही, कारण त्याचे शुल्क नाही म्हणून. आणि त्याच्यामुळे अशा सेवांचा समावेश त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये काही घेतला जात नाही. त्यामुळे जर तुम्ही कुठे वाचलं असेल किंवा कधीकधी वर्तमानपत्रांमध्ये अशा प्रकारचे लेख तुम्हाला वाचण्यासाठी येतील की भारतातल्या नाही तर जगातल्या बऱ्याचशा महिलांच्या संघटना शासनाकडनं अशा प्रकारची मागणी करताना दिसतात की आम्ही अर्थव्यवस्थेत इतक्या सेवा निर्माण करतो, समाजात एवढ्या सेवा निर्माण करतो, पण मात्र त्यांचं शुल्क नसल्यामुळे त्या आर्थिक सेवा कन्सिडर केल्या जात नाहीत, तर आमच्या सेवांचा समावेश सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेसाठी करण्यात यावा. मग थोडा तुम्ही याच्यावर विचार करून बघा की असं करणं योग्य होईल का अयोग्य होईल. म्हणजे थोडक्यात आईने दिलेल्या सेवांना मूल्य देऊन त्यांचा समावेश म्हणजे GDP मध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्नात करणं कितपत योग्य होईल या दृष्टिकोनातून विचार करून बघा. म्हणजे तत्वतः कितीही योग्य वाटत असली तरी प्रॅक्टिकल काही प्रॉब्लेम्स आहेत का त्याच्यामध्ये याचाही तुम्हाला थोडासा अंदाज त्याच्या माध्यमातून येईल. थोडा असा विचार करा की जर आईने तुम्हाला एक महिन्याचं बिल दिलं आणि सांगितलं की मी महिनाभरात तुला एवढ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, तर याचे इतके इतके चार्जेस झाले. जर असं झालं तर काय होणार या गोष्टीचा विचार करा. म्हणून आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारच्या सर्व्हिसेस अजूनही इकॉनॉमिक सर्व्हिसेस म्हणून का समजणं शक्य झालेलं नाही, आणि त्याच्यात प्रॅक्टिकल डिफिकल्टीज नक्की काय आहेत त्यानुसार. आणि आपल्या देशात जर आपण असं केलं तर आपल्या देशाचं GDP फक्त त्या कारणामुळे कदाचित दुप्पट होऊन जाईल. एवढ्या सर्व्हिसेस महिलांमार्फत आपल्या देशात निर्माण केल्या जात आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणून पुन्हा फायनली लक्षात घ्या की सेवा म्हणजे एका व्यक्तीने किंवा संस्थेनं दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिलेली अशी कोणत्याही प्रकारची सेवा ज्या सेवेचं मूल्य घेतलं दिलं जात असेल, चार्जेस घेतले दिले जात असतील, तर त्यांना आपण आर्थिक सेवा असं आपण म्हणतो. आणि अशा आर्थिक सेवांचाच वापर किंवा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेसाठी केला जातो. मग शिक्षण ही एक सेवा आहे, किंवा आपण असं म्हणता का आईने आपल्यासाठी अन्न दिलं, तयार करून दिलं, फूड तयार करून दिलं, ती आपल्याकडून कोणती चार्जेस घेत नाही. पण हेच अन्न जर आपण हॉटेलमध्ये जाऊन घेतलं तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी त्याचे चार्जेस द्यावे लागतील. म्हणून आईने करून दिलं तर ती इकॉनॉमिक सर्व्हिस नाही, पण तेच आपण हॉटेलमधून ते अन्न घेतलं तर मात्र ती एक इकॉनॉमिक सर्व्हिस अशा प्रकारची होईल. किंवा वडिलांनी जर समजा आपल्याला शाळेमध्ये दररोज ते घेऊन जातात, समजा लहान मुलाला शाळेत घेऊन जात आहेत, पण वडील काही त्या ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस घेत नाहीत, पण मात्र ती ऑटो रिक्षा किंवा ती स्कूल बस मात्र जर मुलांना शाळेमध्ये नेण्याचं काम करत असेल आणि त्याचे चार्जेस घेत असतील, तर या ठिकाणी ते ट्रान्सपोर्टेशन मात्र एक सर्व्हिस आहे, इकॉनॉमिक सर्व्हिस आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जसजशी अर्थव्यवस्था विकसित होत जाते कोणत्याही देशाची, तसतसं त्या देशामध्ये उलट जास्तीत जास्त नवीन नवीन अशा प्रकारच्या सर्व्हिसेस निर्माण होत जातात.
याचं उत्तम उदाहरण आपला देश आपल्याला सांगता येईल. आज आपण आपल्या देशाला सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी असं म्हणतोय. पुढे आपल्याला जीडीपीच्या याच्यामध्ये लक्षात येईल की आपल्या देशाच्या जीडीपीच्या निम्म्यापेक्षा जास्त हिस्सा हा सर्व्हिसेसचा हिस्सा आहे. म्हणून कुठल्याही अर्थव्यवस्थेबद्दल असं म्हटलं जातं की अर्थव्यवस्था जसजशी विकासाच्या पुढच्या टप्प्याला जायला जाते तसं एक इन्कम कमावण्याच्या इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज म्हणून विविध प्रकारच्या इकॉनॉमिक सर्व्हिसेस लोकांमार्फत क्रिएट केल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून इन्कम जनरेट केलं जातं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या देशाची इकॉनॉमी सुधारत जाते, विस्तारत जाते असं म्हणता येईल. त्यामुळे आपणही आजूबाजूला जर बघितलं तर कित्येक वेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक सर्व्हिसेस लोकांनी क्रिएट केलेल्या आहे असं म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एका शहरात राहतोय, त्या शहरात राहण्यासाठी गेलो आणि आपल्याला समजा एक घर भाड्यानं घ्यायचं असेल तर आपण डायरेक्टली एखाद्याच्या घरी जाऊन मग घर भाड्यानं देता का अशी विचारणा सहसा करत नाही, करू शकत नाही. मग आता इथे घर घेणारे आणि घर भाड्यानं देणारे या दोघांना एकत्र जोडण्याची सेवा देणारे काही माणसं आपल्याला माहिती असतात, ज्यांनाच आपण ब्रोकर म्हणतो. मग हे ब्रोकर काय झाले तर त्यांना ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये एक संधी निर्माण झाल्याचं वाटलं आणि त्यांनी एक इकॉनॉमिक सर्व्हिस त्याच्यामुळे क्रिएट केली की घर घेणारे आणि घर देणारे एकमेकांच्या नॅचरली संपर्कात येऊ शकत नसतील तर त्यांना जोडण्याचं काम करून तशा प्रकारची सेवा देऊन एक प्रकारे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जनरेट करण्याचं काम ते करू शकतात. किंवा समजा अजून दुसरं एक उदाहरण बऱ्याच वेळा आपल्याला म्हणता येईल की बघा की एक शहरात एक प्रॉब्लेम असतो की शहरातल्या घरांवर ज्या काही टँक्स असतात, पाण्याच्या टाक्या असतात, तर त्या साफ करण्यासाठी बऱ्याच वेळा कोणी माणसं मिळत नाही. मग लक्षात येईल की मग काही लोकांना समजा असं लक्षात आलं की हा जर एका बिल्डिंगचा नाही, हा शहरातल्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे, तर काहींनी मात्र तशा प्रकारच्या सेवा संस्था स्थापन केल्या की ज्यांचं काम की काय म्हणता येईल की त्यांचं काम हेच आहे की आम्ही तुमच्या त्या टाक्या साफ करून देऊ. मग ती पण एक इकॉनॉमिक सर्व्हिस निर्माण झालेली आहे. हे त्याचं एक्झाम्पल झालं. आणि आजच्या ऑनलाईन सर्व्हिसेसमुळे तर भरपूर नवीन सर्व्हिसेस क्रिएट होत आहेत. जस्ट 10 वर्षापूर्वीपर्यंत ज्यांचा विचार पण कोणी केला नव्हता किंवा ज्यांचं आपण म्हणूया की कोणाच्या डोक्यामध्येही अशा प्रकारच्या कल्पना आल्या नसतील, तर त्या गोष्टी आज ह्या ऑनलाईन आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या कारणामुळे निर्माण होत गेल्या. म्हणजे ओला आणि उबेर हे त्याची खास एक्झाम्पल सांगता येतील. पूर्वी एखाद्या माणसाला जर समजा ऑटो रिक्षा चालवायची असेल तर त्याला ती स्वतःचीच लागायची किंवा तो फार तर दुसऱ्याची भाड्याने घेऊ शकतील. पण स्वतःच्या मालकीची कोणतीही कार नसताना, गाड्या नसताना मात्र फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा प्रकारे ओला उबरच्या सर्व्हिसेस क्रिएट करण्याचं काम हे फक्त या ऑनलाईनमुळे शक्य झालं. किंवा स्विगी असेल किंवा ई कॉमर्सच्या ह्या विविध प्रकारच्या जे काही हे आहेत वेबसाईट्स आहेत किंवा पोर्टल्स आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक सेवा क्रिएट झालेल्या आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जसजशी एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जास्त विकसित व्हायला लागते तसतसं त्या देशात नवीन सेवा क्रिएट करणारे माणसं पण निर्माण होत जातात आणि नवीन कोणत्या सर्व्हिसेस क्रिएट करायच्या याच्या संधी लोक शोधतात आणि त्या इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज म्हणून त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या कारणामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा विस्तारत जाते. आणि आज आपण आपलं एक्झाम्पल त्यासाठी खास देऊ शकतो की भारतात वस्तूंच्या उत्पादनांपेक्षा उलट सेवांची निर्मिती जास्त प्रमाणात होते असं आपल्याला दिसेल. तर हा सेवांचा गट झाला. आता वस्तू म्हणजे काय आणि त्याचे कोणते प्रकार असू शकतात तर त्यांचा हा गट करण्याचा प्रयत्न केला. बघा, तर आधीच आपण म्हटलंय की वस्तू काय आहेत, तर त्या वस्तू ह्या टँजिबल आहेत, त्या पटकन दिसून पडतात म्हणून आपण त्यांना वस्तू असं म्हणतोय. या वस्तूंचं वर्गीकरण करताना 2 वेगवेगळ्या आधारावर हे वर्गीकरण केलं जातं. पहिल्या आधारावर आपण त्यांना एकतर ती वस्तू कच्च्या मालाची वस्तू असते, नाहीतर तिसरा प्रकार अंतिम वस्तू असते. आता कच्च्या मालाची वस्तू आणि अंतिम वस्तू पहिल्यांदा यांच्यातला फरक बघूया आणि मग हा दुसरा प्रकार जो आहे त्यांचा फरक बघूया. तर कच्च्या मालाची वस्तू म्हणजे काय हे समजणं एकदम सिंपल गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, आणि अंतिम वस्तू चाही अर्थ तो पण समजणं सिंपल आहे. अंतिम वस्तू म्हणजे काय, तर निर्माण झालेली वस्तू जेव्हा आपण आपली एखादी गरज भागवण्यासाठी वापरतो आणि पुन्हा त्या वस्तूमध्ये दुसरा कोणताही बदल होणार नसतो, म्हणजे याचा अर्थ पुन्हा ती वस्तू आपण एक तर दुसऱ्याला विकणार पण नसतो आणि त्या वस्तूमध्ये दुसरा कुठला बदलही करणार नसतो, ती वस्तू आपण जशीच्या तशी वापरणार असतो, तेव्हा ती वस्तू आता अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फायनल गुड बनलेली आहे किंवा अंतिम वस्तू बनलेली आहे असं म्हणता येईल.
आणि ही अंतिम वस्तू बनवण्यासाठी आपल्याला ज्या मूळ गोष्टींचा वापर करावा लागला त्या मात्र काय होत्या, तर कच्च्या मालाच्या वस्तू होत्या. म्हणजे समजा शर्ट ही जर अंतिम वस्तू म्हटली, एकदा शर्ट तयार झाल्यानंतर पुन्हा आपण त्यात कोणता बदल करणार नाही. नॅचरली खराब झाल्यानंतर काय टॉवेल तयार करणार किंवा रुमाल तयार करणार, तो वेगळा भाग, तो काढून टाका. पण शर्ट झाल्यानंतर आता त्यात कोणताही बदल होणार नाही, आपण तो दुसरा कोणाला विकणार पण नाही आहे. म्हणजे आपली गरज भागवण्यासाठी आपण त्याचा अंतिम वापर सध्या करतोय. पण ते तयार करण्यासाठी लागणारा जो काही कापूस असेल तर तो कापूस मात्र त्या ठिकाणची रॉ मटेरियल असेल. साखर जर आपण आपल्या घरात डायरेक्टली वापरली आणि ती साखर जर दुसऱ्या कोणाला विकली नाही तर त्या कारणासाठी मात्र ती अंतिम आहे, तेवढ्या उपयोगासाठी ती मात्र अंतिम अशा प्रकारची ठरली असे अर्थ होईल. पण तीच साखर तयार करण्यासाठी मात्र ऊस नावाची वस्तू ही एक कच्च्या मालाची वस्तू होती. त्यामुळे हा आपल्याला दोघांमधला फरक आपल्याला लक्षात येईल, पटकन लक्षात येऊ शकेल. पण मग हा काय प्रकार झाला, मध्यमवर्ती वस्तू, याला इंग्लिशमध्ये आपण इंटरमिडिएट गुड असं आपण म्हणू शकतो. तर इंटरमिडिएट गुड म्हणजे नक्की काय, तर लक्षात घ्या का, एखादी वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल तर लागतातच. पण बऱ्याच वेळा रॉ मटेरियल पासून डायरेक्टली एखादी वस्तू अंतिम तयार होते असा त्याचा अर्थ नसतो. म्हणजे अशा रीतीने म्हणता येईल की जेव्हा एखादी वस्तू एखाद्या कारखान्यात किंवा एखाद्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून ती आउटपुट असते, पण तीच वस्तू मात्र दुसऱ्या कारखान्यात जर इनपुट म्हणून वापरली जात असेल तर ती वस्तू आता कच्चा माल पण राहिलेली नाही, अजून पक्का पण माल पण झालेली नाही. म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तिला मध्यमवर्ती वस्तू किंवा इंटरमिडिएट गुड असं म्हटलं जातं. पुन्हा अर्थ लक्षात घ्या, जेव्हा एखादी वस्तू एखाद्या कारखान्याचा आउटपुट असते पण तीच वस्तू मात्र दुसऱ्या कारखान्यात इनपुट म्हणून वापरली जात असेल तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अजून ती वस्तू फायनल झालेली नाही, म्हणून ती मध्यम स्तरावर आहे, मध्यमवर्ती वस्तू आहे असं म्हटलं जाईल. आपण साधं एक उदाहरण घेऊया. समजा एक कारखाना आहे आणि हा कारखाना फक्त गाडीची चाकं तयार करतोय समजा. म्हणजे त्या कारखान्याचा आउटपुट काय झाला, गाडीची चाकं झाली. पण ही गाडीची चाकं मात्र तो एका कार तयार करणाऱ्या कारखान्याला विकत असेल तर त्या कार तयार करणाऱ्या कारखान्यासाठी ती गाडीची चाकं ही एक इनपुट आहे. म्हणजे चाकं तयार करणाऱ्या कारखान्याचा आउटपुट हा या कार तयार करणाऱ्या कारखान्यासाठी मात्र इनपुट म्हणून काम करतोय. म्हणून चाक नावाची वस्तू आता ती कच्चा पण राहिलेली नाही आणि अजून पक्की पण वस्तू म्हणजे अंतिम पण वस्तू झालेली नाही. म्हणून चाक नावाच्या उत्पादन झालेल्या म्हणजे उत्पादित झालेल्या त्या वस्तूला आपल्याला मध्यमवर्ती असं म्हणता येऊ शकेल. किंवा दुसरं उदाहरण घेता येईल. समजा हा एक फॅन आहे आणि या फॅनमध्ये समजा एक ते कपॅसिटर लागतंय. मग समजा छोटा एक कारखाना आहे की ज्यांचं प्रोडक्शन फक्त कपॅसिटर तयार करणे हे समजा त्यांचं काम आहे. पण आता कपॅसिटर ते तयार करतात, त्यांच्यासाठी ते आउटपुट आहे. पण तेच कपॅसिटर ते विकता कोणाला आहेत, तर एखादा ते फॅन्स तयार करणाऱ्या कारखान्याला ते विकतायत. म्हणजे इथे आता असं अपेक्षित आहे की तो फॅन तयार करणारा कारखाना स्वतःचे कपॅसिटर्स काही स्वतः तयार करत नाही आहे. दुसऱ्या एका छोट्या कारखान्याने तयार केलेले कपॅसिटर्स तो विकत घेतो आणि आपल्या फॅन तयार करणाऱ्या कारखाना म्हणजे फॅन तयार करण्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तो वापरतोय. म्हणून कपॅसिटर ही पहिल्या कारखान्याचा आउटपुट झाली पण दुसऱ्या कारखान्याचा मात्र इनपुट झाली. म्हणून ते कपॅसिटर आपल्याला काय म्हणून तर इंटरमिडिएट गुड म्हणून वापरता येऊ शकेल किंवा ओळखता येऊ शकेल. म्हणून त्याचा फायनल अर्थ किंवा पुन्हा त्याचा आपण डेफिनेशन असं म्हणू शकतो की एका कारखान्याचा आउटपुट असलेली आणि दुसऱ्या कारखान्याचा इनपुट असलेली वस्तू ती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मध्यमवर्ती वस्तू आहे. आणि एखाद्या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये उलट बऱ्याच वेळा मध्यमवर्ती वस्तूंचं उत्पादन जास्त प्रमाणात चालतं असं दिसतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षात जेवढे काही औद्योगिक वस्तू निर्माण होत असतील तर त्या एकूण औद्योगिक वस्तूंमध्ये कच्च्या मालाच्या वस्तूंच्या पेक्षा तसेच अंतिम वस्तूंपेक्षा इवन त्यांच्यासाठी मध्यमवर्ती म्हणून काम करणाऱ्या कारखान्यांचं किंवा त्या वस्तूंचं जास्त प्रोडक्शन होत आहे. अशा प्रकारची सिच्युएशन महाराष्ट्रात आपल्याला दिसून येते. दुसरं अजून एक उदाहरण घेते. समजा एक कारखाना आहे फक्त जो नट बोल्ट तयार करतो, पण नट बोल्ट तर नुसते तसे वापरले जाणार, ते दुसऱ्या कुठल्या तरी कारखान्यामध्ये वापरले जातील. म्हणून नट बोल्ट सुद्धा काय तर एक मध्यमवर्ती वस्तू अशी होईल. याला इंग्लिशमध्ये ॲन्सिलरी इंडस्ट्रीज असंही म्हटलं जातं. ॲन्सिलरी इंडस्ट्रीज म्हणजे एखाद्या मोठ्या उद्योगाच्या अनुषंगाने जी काही त्याला सेवा देण्यासाठी किंवा त्याला वस्तू पुरवण्यासाठी ज्या काही छोट्या छोटे कारखाने निर्माण होतात त्यांना आपण ॲन्सिलरी किंवा मराठीत अनुषंगिक उद्योग असं म्हणतो. किंवा अजून उदाहरण सांगता येईल. समजा एक कारखाना आहे की जो फक्त बॉक्सेस तयार करतो, वेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंगचे बॉक्सेस तयार करतो.
आणि आता हे पॅकेजिंगचे बॉक्सेस वेगवेगळ्या कारखान्यांना तो विकतो. समजा एक, कारण प्रत्येकाला पॅकेजिंगची आवश्यकता असते आणि ती पुन्हा व्हरायटी ऑफ पॅकेजिंग त्यांना लागते. म्हणजे टीव्ही तयार करणाऱ्यासाठी तशा प्रकारची पॅकेजिंग, फ्रीज तयार करणाऱ्या कारखान्यासाठी तशा प्रकारची पॅकेजिंग, किंवा मोबाईल तयार करणाऱ्या कारखान्यासाठी त्या मोबाईलच्या आकाराची पॅकेजिंग. मग आता काही प्रकारचे कारखाने फक्त काय करतात की फक्त ते पॅकेजेस तयार करतात किंवा ते बॉक्सेस तयार करतात आणि ते मात्र यांना विकतात. मग ते बॉक्सेस काय झाले, तर ते बॉक्सेस ही एक मध्यमवर्ती वस्तू आहे असं आपल्याला दिसेल. म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ह्या वस्तू अशा पद्धतीने विचारात घेतल्या जातात. मग अंतिम वस्तूच्या बाबतीत अजून एक पॉईंट असं म्हणूया बघा. एक उदाहरण असं लक्षात घ्या. समजा एखाद्या कारखान्यामध्ये एक फॅन लावलेला आहे, तर हा फॅन ही अंतिम वस्तू आहे का मध्यमवर्ती वस्तू आहे? तर तो फॅन जर समजा आपण तोच फॅन जर आपण घरात लावला तर मात्र त्याचं कॅरेक्टरिस्टिक मात्र बदलेल. कारण जेव्हा आपण तो घरात लावतो तेव्हा आपली कुठली तरी गरज भागवण्यासाठी वापरतोय, आणि तोच फॅन मात्र एखाद्या जर कारखान्यात लावला असेल तर मात्र तो त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये तो फॅन वापरला गेलेला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा एखादी वस्तू अंतिम आहे की नाही हे ठरवण्याचा एक निकष केला जातो की जर ती वस्तू आपण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीसाठी वापरत असू तर ती मात्र अंतिम असल्याचं मानलं जाणार नाही, ती मात्र उपभोग्य वस्तू मानली जाईल. आणि ह्या अशा प्रकारचा डिफरन्स करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तूंचे अजून हे दुसऱ्या आधारावर हे दोन गट अशा प्रकारे केले जातात. मी जो पॉईंट तुम्हाला आत्ता सांगितला हा पॉईंट तुम्हाला ह्या इकडच्या पॉईंटवरून अधिक जास्त लक्षात येईल. म्हणून वस्तूंचे दुसऱ्या आधारावर हे दोन प्रकार पण केले जातात. एकतर ती वस्तू भांडवली वस्तू असते, नाहीतर उपभोग्य वस्तू असते. उपयोग्य शब्दाला इथे उपभोग्य वस्तू असते. इंग्लिशमध्ये एकतर ती कॅपिटल गुड असते, नाहीतर ती कन्झ्युमर गुड असते. कॅपिटल गुड किंवा कन्झ्युमर गुड. मग आता उपभोग्य वस्तू म्हणजे काय, त्याचा अर्थ आपल्याला लगेच पटकन इझिली लक्षात येईल. उपभोग्य वस्तू म्हणजे अशा प्रकारची वस्तू ज्या वस्तूचा वापर आपण आपली एखादी गरज भागवण्यासाठी करत असू तर ती वस्तू आपल्या दृष्टिकोनातून उपभोग्य वस्तू आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण मग आता भांडवली वस्तू म्हणजे नक्की काय, तर त्याचा अर्थ अशा दृष्टिकोनातून लक्षात घ्यावा. म्हणून मी तुम्हाला जे आधीचं उदाहरण दिलं की एखादा फॅन एखाद्या शाळेमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये लावलेला असणे आणि आपल्या घरात लावलेला असणे यात काही बेसिक फरक आहे का? तो तर फॅनच आहे. शाळेमध्ये सुद्धा कुठल्या तरी शाळा कॉलेजमध्ये सुद्धा कुठली तरी गरज भागवण्यासाठी त्याचा वापर होतोय आणि घरातही त्याचा वापर एखादी गरज भागवण्यासाठीच होतोय. मग आता दोन्ही ठिकाणी तो उपभोग्य वस्तू आहे का, तर तो दोन्ही ठिकाणी उपभोग्य वस्तू नाही. तो घरात वापरला असेल तर उपभोग्य वस्तू आहे. त्या शाळा कॉलेज किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये वापरला असेल तर मात्र तिथे तो फॅन ही एक भांडवली वस्तू ठरते. म्हणून भांडवली वस्तूचा अर्थ असा काढला जातो जेव्हा एखादी वस्तू किंवा एक कोणतीही वस्तू जर दुसरी एखादी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जात असेल किंवा दुसरी वस्तू तयार करण्यासाठी नाही पण मात्र उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत वापरली जात असेल, म्हणजे इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेत वापरली जात असेल तर त्या वस्तूला आपण भांडवली वस्तू असं पण म्हणू शकतो. पुन्हा लक्षात घ्या, भांडवली वस्तू म्हणजे अशी कोणतीही एखादी वस्तू जी वस्तू एकतर दुसरी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जात असेल किंवा उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरली जात असेल. मग दुसरी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाणारी मूळची वस्तू कोणती, तर फॉर एक्झाम्पल एखादं यंत्र, एक यंत्र आहे समजा आणि त्या यंत्राचा वापर करून दुसरी वस्तू तयार केली जात असेल तर ते यंत्र ही एक भांडवली वस्तू झालेली असं म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल नट बोल्ट्स तयार करायचे आहेत आणि त्या नट बोल्ट्स तयार करण्यासाठी एखादं लेथ मशीन वगैरे वापरलं असेल किंवा त्याला थ्रेडिंग करण्यासाठी ते करण्याचं थ्रेडिंग मशीन वापरलं जात असेल तर ते मशीन दुसरी नटबोल्ट नावाची एक वस्तू तयार करत आहे किंवा खिळे तयार करत असेल तर खिळे नावाची एक वेगळी वस्तू तयार करत आहे. म्हणून अशा प्रकारची सगळी यंत्रे किंवा मशीन्स, त्या मशीनचा वापर दुसरी वस्तू तयार करण्यासाठी केला जातोय. म्हणून ही मशीन काय झाली तर भांडवली वस्तू झाली. पण सगळ्याच भांडवली वस्तूंचा वापर दुसरी वस्तूच तयार करण्यासाठी केला जातो असं नाही. म्हणून त्याचा दुसरा अर्थ की वस्तू नाही तयार होत पण त्या वस्तूचा वापर मात्र इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये होत असेल
तरी आपण त्या वस्तूला भांडवली वस्तू असं पण म्हणू शकतो. मग आता पुन्हा त्या फॅनचं उदाहरण लक्षात घ्या. वस्तू जर आपण ती फॅन नावाची वस्तू जर आपण घरात वापरली तर आपण फक्त आपली गरज भागवण्यासाठी त्या फॅनचा वापर करतोय. त्या फॅनचा वापर आपण घरात कोणतेही इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये करत नाही आहोत. पण तोच फॅन जर समजा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये वापरला, एखाद्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये वापरला किंवा कोणत्याही कंपन्यांमध्ये वापरला तर तो फॅन मात्र त्या इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरलेला आहे. म्हणून तोच फॅन अशा वेळी मात्र भांडवली वस्तू ठरते, उपभोग्य वस्तू नाही. म्हणून एखादी वस्तू उपभोग्य वस्तू आहे का भांडवली वस्तू आहे हे त्या वस्तूच्या वापरावर आणि वापर करण्याच्या उद्देशावर ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून जर उद्देश फक्त आपली गरज भागवणे असा असेल तर त्यावेळी ती वस्तू उपभोग्य वस्तू आहे. आणि ती वस्तू एकतर दुसरी वस्तू तयार करण्यासाठी किंवा इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरली जात असेल तर मात्र अशा वेळी ती वस्तू भांडवली वस्तू आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. अजून एक दुसरं उदाहरण घेऊन दोघांमधला फरक आपल्याला अजून जास्त क्लिअरली लक्षात येईल. समजा आपण एखादी ऑटो रिक्षा विकत घेतली आणि वापर कशासाठी केला तर समजा आपण ती भाड्याने वापरून इन्कम जनरेट करण्याच्या उद्देशार्थ आपण एखादी ऑटो रिक्षा विकत घेतली तर ऑटो रिक्षा आपल्यासाठी काय बनेल तर भांडवली वस्तू बनेल. कारण उद्देश काय झाला त्या ठिकाणचा तर त्या ऑटो रिक्षाचा वापर करून आपण इन्कम जनरेट करण्याच्या प्रक्रियेसाठी आपण तिचा वापर करतोय म्हणून ती एक भांडवली वस्तू ठरेल अशा वेळी. पण समजा एखाद्या माणसाने ती ऑटो रिक्षा दुसऱ्याला भाड्याने देण्यासाठी नाही तर स्वतःच्या वापरासाठी केली. म्हणजे एखाद्याने जर असा विचार केला की सगळे माणसं ऑफिसमध्ये जाताना कोणी 2 व्हीलरने जातं, कोणी 4 व्हीलरने जातं, आपण 3 व्हीलरने जाऊ. आणि त्या कारणासाठी जर समजा त्या माणसाने ऑटो रिक्षा विकत घेतली आणि वापरली तर त्या 3 व्हीलर ऑटो रिक्षाचा वापर त्याने आपली गरज भागवण्यासाठी केलेला असेल. अशा वेळी त्यावेळी ते ऑटो रिक्षा ही एक उपभोग्य वस्तू असेल त्यासाठी त्याच्या दृष्टिकोनातून असा अर्थ होईल. म्हणून वस्तू भांडवली आहे का उपभोग्य आहे हे त्या वस्तूच्या वापरावर आणि वापर करण्याच्या उद्देशावर अवलंबून असतं असं म्हणता येईल. मग पुन्हा मी फायनली सांगतो बघा की भांडवली वस्तू म्हणजे अशा प्रकारची वस्तू की जिचा वापर एकतर दुसरी वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी केला जातो नाहीतर उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी केला जातो. आणि उपभोग्य वस्तू म्हणजे अशी वस्तू की ज्या वस्तूचा वापर आपण आपली एखादी गरज भागवण्याच्या प्रक्रियेसाठी करतो, त्या वस्तूचा वापर आपण काहीतरी उत्पन्न कमवण्याच्या प्रक्रियेसाठी करत नाही तर त्या वस्तूला आपल्याला उपभोग्य वस्तू कंझ्युमर गुड किंवा कन्झम्पशन गुड असा आपण शब्द वापरू शकतो. पण उपभोग्य वस्तूच मुळात 2 प्रकारचे पुन्हा केले जातात. एक म्हणजे टिकाऊ उपभोग्य वस्तू आणि गैर टिकाऊ किंवा नाशवंत अशा प्रकारचे उपभोग्य वस्तू. म्हणून याला इंग्लिशमध्ये कंझ्युमर ड्युरेबल्स आणि कंझ्युमर नॉन ड्युरेबल्स असा एक शब्द वापरला जातो. आणि त्यामध्ये काय फरक असेल ते मला वाटतं त्या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल की आपण आपली गरज भागवण्यासाठी वापरणारी वस्तू जर समजा वापरली नाही तरी ती दीर्घावधीसाठी टिकणार असेल तर ती टिकाऊ वस्तू झाली. आणि वापरली नाही तर ती खराब होणार असेल आणि भविष्यात वापरता येण्याची शक्यता नसेल तर ती मात्र गैर टिकाऊ किंवा नाशवंत वस्तू आहे असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल घरातल्या फळं, भाज्या, दूध हे जे काही खाद्यपदार्थ आहेत हे सगळे कंझ्युमर नॉन ड्युरेबल्स आहेत. ते तसेच घेतले तसेच ठेवले, वापरले नाही तर ते खराब होतील, भविष्यात वापरता येणार नाही. पण घरामध्ये आपण ज्या काही असंख्य वस्तू जमा करतो, समजा टीव्ही असेल, फर्निचर असेल किंवा मिक्सर असेल, फ्रीज असेल, फॅन असेल, AC असेल, तर या घरातल्या या सगळ्या वस्तू या काय आहेत तर टिकाऊ आहेत, त्या दीर्घावधीसाठी आपण वापरू शकतो. म्हणून त्यांना आपण कंझ्युमर ड्युरेबल्स असा एक शब्द वापरला जातो. आणि याच्यावरून एक वेगळी टर्म मी तुम्हाला सांगतो की जी आज अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वापरली जाते, FMCG. FMCG हे एक अर्थव्यवस्थेचं एक क्षेत्र म्हणून मोठ्या प्रमाणात उदयास आलेलं आहे असं दिसेल. बघा, टिकाऊ वस्तू आहेत. बऱ्याच वेळा ह्या छोट्या मोठ्या टिकाऊ वस्तू जास्त किमतीच्या पण असतात. साधं आपल्याला उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा एक नाशवंत टिकाऊ वस्तू आहे, समजा सॉसची बॉटल. एक खाद्यपदार्थ आहे, नाशवंत आहे, काही दिवसांमध्ये ते खाल्लं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण एक मोठी बॉटल तयार केली आणि ती बॉटल जर समजा जास्त किमतीची असेल आणि ती विकली जाण्याची शक्यता कमी असेल
तर त्याची विक्री जास्त वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे सॅशे तयार केले जातात, छोटे छोटे पाउचेस तयार केले जातात आणि ते विकले जातात. मग हे करण्यासाठी आणि हे करण्याचं जे एक भलं मोठं क्षेत्र निर्माण झालं आणि हेच नाही, समजा चिप्स असतील किंवा सॉफ्ट ड्रिंक्स असतील, हे जे काही अनेक छोटे छोटे खाद्यपदार्थ आणि इतर डेली यूजचे पदार्थ आहेत, यांचं उत्पादन करण्याच्या एका क्षेत्राला, अर्थव्यवस्थेच्या एका क्षेत्राला असं नाव पडलंय. आधी आता लॉंग फॉर्म बघूया आणि अर्थ आपल्याला बघूया. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आणि गुड्स. म्हणजे आपण कोणाचा विचार करतोय तर कन्झ्युमर गुड्स म्हणजे या उपभोग्य वस्तूंचा. आता राहिला शब्द फास्ट मुव्हिंग. आता फास्ट मुव्हिंग या शब्दावरून शब्दशः अर्थ घेतला तर काहीतरी मूव्ह होणाऱ्या वस्तू म्हणजे गाड्या, ऑटोमोबाईल वगैरे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे, पण तसं नाही. इथे फास्ट मुव्हिंगचा अर्थ होतो अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तू की ज्यांचं शेल्फ लाईफ खूप कमी असतं. मग आता शेल्फ लाईफ म्हणजे पुन्हा काय, तर शेल्फ लाईफ म्हणजे दुकानातला शेल्फ. दुकानातला आपण म्हणू की कपाट आणि त्या कपाटाचे शेल्फ, किंवा जे काही रॅक्स असतील त्या रॅक्समधले शेल्फ्स. तर मग दुकानात येणाऱ्या अशा प्रकारच्या वस्तू की ज्या दुकानातल्या त्या रॅक्सवरच्या शेल्फवर फारशा पडून राहत नाही आणि पटापट विकल्या जातात, म्हणून आपण त्यांना फास्ट मुव्हिंग असं पण म्हणतो. मग FMCG म्हणजे अशा कोणत्या येतात, टीव्ही जर समजा असेल तर तो टीव्ही एकदा दुकानात आल्यानंतर तो लगेच काही विकला जाण्याची शक्यता नाही आहे, म्हणून तो काही फास्ट मुव्हिंग नाही आहे. पण दुकानामध्ये आलेलं समजा आपण म्हणूया की सोप्स, साबण, वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात हेअर ऑइल समजा, किंवा मी आधी उदाहरण दिल्याप्रमाणे चिप्स वगैरे अशा प्रकारच्या वस्तू, किंवा इव्हन औषधं सुद्धा ही फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स असतात, कारण ते काही फार पडून राहिलेले नसतात. तर अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या पटापट लोकांमार्फत विकल्या जाणाऱ्या, म्हणजे लोकांमार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या आणि दुकानात फारशा पडून न राहणाऱ्या अशा सगळ्या वस्तूंचं एक मोठं क्षेत्र जे निर्माण झालेलं आहे, त्या क्षेत्रालाच आपण FMCG क्षेत्र असं म्हणतो. याच्यावर पूर्वी UPSCला एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, आणि तुम्ही जर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित फॉलो करत असाल तर FMCG कंपन्या म्हणून कंपन्याची काही नावं आपल्याला वाचनामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल ही हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, ती देशातली खूप मोठी अशा प्रकारची FMCG कंपनी आहे असं म्हटलं जातं. किंवा गोदरेज ही एक मोठी FMCG कंपनी झाली. अशा कित्येक कंपन्या आहेत की ज्या FMCG सेक्टरमध्ये काम करतात. म्हणून उपभोग्य मग FMCG कोणत्या असतील तर मुख्यतः त्या काही प्रकारच्या FMCGs टिकाऊ उपभोग्य पण असतील आणि काही प्रकारच्या FMCGs मात्र नाशवंत पण असतील. सॉसच्या छोट्या बॉटल्स किंवा छोटे सॅशे ते मात्र नाशवंत अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. तर हा एक शब्द वापरला जातो. उपभोग्य वस्तूंच्या बाबतीत अजून एक शब्द वापरला जातो ज्याच्यावर पूर्वी UPSCला एकदा प्रश्न आलेला आहे बऱ्याच पूर्वी. त्याला कन्झम्पशन गुड्स म्हणजे काय, कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न आलाय. कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन, आणि मला वाटतं पर्यायांमध्ये असेच काहीतरी नाव होती. कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन भांडवली वस्तूंचं किंवा उपभोग्य वस्तूंचं किंवा अजून काहीतरी अशा प्रकारची पर्याय त्याच्यामध्ये दिली होती. म्हणून हा शब्द आधी त्याचा डिक्शनरी अर्थ लक्षात घ्यावा. कॉन्स्पिक्युअस म्हणजे जे पटकन दिसून पडतं त्याला आपण कॉन्स्पिक्युअस असं म्हणतो. एनिथिंग विच इज इझिली विजिबल इज कॉन्स्पिक्युअस. जे पटकन दिसून पडतं त्या गोष्टीला आपण कॉन्स्पिक्युअस असा आपण शब्द वापरतो. मग आता कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन म्हणजे अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर किंवा कन्झम्पशन किंवा उपभोग की जे पटकन दिसून पडतं. मग पटकन दिसून पडणारं कन्झम्पशन किंवा पटकन दिसून पडणाऱ्या वस्तूंचा उपभोग म्हणजे नक्की कशाचा. तर आता ही टर्म कशातनं निर्माण झालेली बघा, तर ही विशेषतः US मधनं किंवा तिकडच्या पाश्चिमात्य देशांमधनं निर्माण झालेली टर्म आहे. आणि ती टर्म या बाबतीत वापरली गेली पहिल्यांदा की जसजसं एखाद्या देशाच्या इकॉनॉमीचा विकास व्हायला लागतो तसतसं त्या देशामध्ये कन्झ्युमेरिझम वाढायला लागतो. कन्झ्युमेरिझम म्हणजेच काय तर चंगळवाद. आपण म्हणू की गरजेच्या नसलेल्या कित्येक वस्तू निर्माण होतात, आपण त्या वापरतो सुद्धा, आणि बऱ्याच वेळा त्यांच्या वापराच्या मागे संबंधित वस्तू आपली कुठली तरी मोठी गरज भागवणार असते असाही त्याचा अर्थ नसतो. पण ती वस्तू आपण वापरतोय हे जगाला दिसावं हा मोठ्या प्रमाणात त्याच्या मागचा उद्देश असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे
जनरली दिखाऊ कारणासाठी वापरण्यात येणारं जे काही कन्झम्पशन असतं किंवा करण्यात येणारं जे कन्झम्पशन असतं त्याला कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन असं म्हणतात. दिखाऊ कारणासाठी फॉर एक्झाम्पल फॅन्सी कार्सचा वापर करणे हा असेल किंवा वेगळ्या प्रकारचे दागिने ज्वेलरी वगैरे यांचा वापर करणे असेल. तर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये एखादी वस्तू त्यांच्या मूळ उद्देशासाठी नाही किंवा मूळ काहीतरी गरज भागवण्यासाठी नाही, पण मात्र एक प्रकारे दिखाऊ या कारणासाठी मात्र जेव्हा त्या वस्तू वापरल्या जातात तेव्हा त्याला एक शब्द पडला कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन. आणि पूर्वी अशा प्रकारच्या वस्तूंना एक शब्द होता जो आज तसा मागं पडलेला आहे, पण त्यांना पूर्वी व्हाईट गुड्स असं म्हटलं जायचं. म्हणून कधी कधी आपण व्हाईट गुड्स कन्झम्पशन म्हणजे कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन असा पण एक शब्द पूर्वी वापरला जायचा. पण हे व्हाईट गुड्स नावाचा शब्द हा आज तसा बराच मागं पडलेला आहे. पण व्हाईट गुड्स म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू असा मात्र त्याचा अर्थ होणार नाही. मग व्हाईट गुड्स म्हणजे काय, तर हा पण पूर्वी वापरला जाणारा शब्द या संदर्भात वापरला जायचा की पांढऱ्या वस्तू म्हणजे पांढरपेशा समुदायाकडनं किंवा लोकांमार्फत वापरल्या जाणाऱ्या वस्तू असा तो शब्द बेसिकली पडला असं म्हटलं जातं. तेही कळण्याकरता आपल्याला काम करण्याचे दोन प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एक म्हणजे ब्ल्यू कॉलर जॉब आणि व्हाईट कॉलर जॉब. ब्ल्यू कॉलर जॉब म्हणजे कोणत्या प्रकारचा, तर जे काम करत असताना आपले हात खराब होतात, आपले कपडे खराब होऊन जातात, म्हणजेच पर्यायानं ते श्रमाची कामं असतात, तर त्या कामांना जनरली ब्लू कॉलर जॉब असं म्हणतात. आणि व्हाईट कॉलर जॉब म्हणजे बुद्धिजीवी माणसांनी केलेलं वर्क की ज्या कारणामुळे कदाचित हात आणि आपले कपडे वगैरे खराब होणार नाही, बुद्धीचा वापर ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे अशा प्रकारच्या जॉब्सना, अशा प्रकारच्या कामांना व्हाईट कॉलर जॉब असा शब्द जनरली वापरला जातो. मग आता व्हाईट कॉलर जॉब लोकांचं उत्पन्नाचं प्रमाण पूर्वीपासूनच जास्त असायचं आणि ह्या लोकांमार्फतच अशा प्रकारच्या वस्तू सुरुवातीला वापरल्या जाण्याची शक्यता असायची. म्हणून व्हाईट कॉलर जॉब करणाऱ्या लोकांमार्फत खास वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना व्हाईट गुड्स असा एक शब्द पडला होता. पण आज मात्र असं काही राहिलेलं नाही. ह्या जे काही व्हाईट गुड्स आपण ज्यांना म्हणतोय त्या फक्त व्हाईट कॉलर जॉबवालेच माणसं विकत घेऊ शकतात असं नाही, ब्ल्यू कॉलरवाले पण विकत घेऊ शकतात कदाचित. आणि त्यामुळे हा शब्द तसा मागं पडलेला शब्द आहे. पण जो प्रश्न आला होता UPSCला काही वर्षांपूर्वी तो असा होता की कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन, व्हॉट डू यू मीन बाय विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन. आणि जे पर्याय दिलेला होता त्या पर्यायांमध्ये हे उत्तर होतं किंवा हा शब्द होता की कॉन्स्पिक्युअस कन्झम्पशन म्हणजे व्हाईट गुड्सचा उपभोग किंवा व्हाईट गुड्सचं कन्झम्पशन असा त्याचा अर्थ होता. तर म्हणून वस्तूंच्या बाबतीत सुद्धा आपण अशा रीतीने दोन प्रकार करू शकतो. आणि या उपभोग्य वस्तूंमध्ये टिकाऊ वस्तू, नाशवंत वस्तू आणि मग मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड असलेले काही इतर टर्म्स किंवा संज्ञा सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर हा झाला वस्तू म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, दोघांमधला फरक म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कुठले कुठले असतात, तर त्याबद्दलचा हा मुद्दा झाला. आणि आता हे झाल्यानंतर मात्र आपल्याला अर्थव्यवस्थांचे प्रकार नक्की कोणते आहेत तर ते प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर आपण तो आता पुढच्या सेक्शनमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये अर्थव्यवस्थांचे प्रकार आणि अर्थव्यवस्थांच्या अंतर्गत जी क्षेत्रे असतात त्या क्षेत्रांचा अभ्यास करूया. थँक्यू. हा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. आता या रेग्युलरली आपल्याला हे टॉपिक्स घेतल्यानंतर तुमच्याकडनं एक अशी अपेक्षा आहे की याच्यावर असलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही इमिजिएटली सॉल्व पण केले पाहिजे. हे सगळं लेक्चर्स ऐकत असताना त्याच्या आवश्यक असलेल्या नोट्स पण तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात काढून ठेवल्या पाहिजे आणि त्याच्यावर आलेले महत्त्वाचे PYQ सुद्धा काय म्हणता येईल तर ते PYQ सुद्धा सॉल्व केले पाहिजे. तर हे केलं तर तुम्हाला तुमचा अभ्यास जास्त परिपूर्ण स्तरापर्यंत जाईल आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या परीक्षांच्या सगळ्या गरजा त्याच्यातनं भागवता येऊ शकतील. अशा प्रकारे हे लेक्चर्स आपल्याला पुढे करायचे आहेत. याबद्दलचे अजून डिटेल्स मी तुम्हाला वेळोवेळी अशा रीतीने सांगत राहीलच. तर याच्याशी संबंधित अर्ध लेक्चर एक प्रकारचं आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊया. थँक्यू. स्टडी वेल.